श्वासे पाहे राम रसाची चवी आन रस रुचिती केवी ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे तुका म्हणे चाकून रामरसाची चवी आन रस रुचिती केवी ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे तुका म्हणे चाकून सांगे मज अनुभव आहे अंगे ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे पांडुरंगा करो प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत कीर्तन रूपी शिवीसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा जवळजवळ सर्वांच्या पाठातला असल्यासारखे आहे आणि या खडकी गावामध्ये मौजे बऱ्याच दिवसापासून हा जो कार्यक्रम चालत आलेला आहे भव्य दिव्य सगळ्या गावकरीच्या प्रेमाने उल्हासाने सगळी मंडळी याच्यामध्ये सामील आहेत. रोजचे दैनिक कार्यक्रम भरपूर आहेत आणि हा निमित्त मूर्ती जन्माच्या राम जन्म राम जन्म निमित्त का महादेवाची जत्रा आहे. योग पुन्हा राम जन्माचा सोहळा झालेला आहे. दुपारा महाराजांचा या ठिकाणी कार्यक्रम पोटी चालू आहे. काकडा भजन आहे, हरिपाठ आहे आणि रात्री हरिजागर. बऱ्याच दिवसापासून या गावामध्ये महाराजांनी गाथा भजन सुद्धा बापूराव महाराज हमेशा येत होते. ते जुने माणसं टेकून बसली खाली तर उड्या मारत होते. हे झाले जुने माणसं. खूप या गावामध्ये लळा अध्यात्माचं पूर्वीपासून आणि कमी जास्त थोडंफार बदल होत असतो ते सोडून द्या, पण भूमिका झालेली माणसं इथं आमची नोकरी येते. काही काही बरे येते सगळ्याचं काय बोलते नाही का खरंच. आणि हे पोरी सोरी पाहून मला खूप आनंद व्हायला की खरंच गरज आहे याची. ह्या आमच्या तरुण मुलींना हे लग्न होण्याच्या आधी जर असे संस्कार झाले परमार्थाचे, सगळ्या मुलीला माझी विनंती आहे की तुम्ही हरिपाठ शिका. हरिपाठ म्हणीचा रोजचा आपला जसं ब्राह्मणाला ती संध्या आहे ना गायत्री मंत्राची, तशी आपल्याला माऊली ही संध्या दिलेली. आता आपल्याला संस्कृती येत नाही नका काही आहे नादी लागू नका त्याच्या कुणाच्या येण्याच्या बी नादी लागू. संस्कृत म्हणता येईल का संस्कृतचा अर्थ कळत म्हणता येईल संत घेतल्यावर म्हणता येईल. हे बोलले सुद्धा मला येतो का 15 वयाचे असे का मला तर संस्कृतीमध्ये गेल्यावर काय शिकते छंदांशी यस्य वर्णानि यस्तं वेदस्य अधश्चूर्धो प्रसुप्तस्य शाखा गुणः प्रवृत्ता विषये प्रवाहः आदस्य मूलानि नुसंततानि कर्मानुबंधी मस्त वाटतं का नाही? मस्त ममे वंशो जीवलोके
जीवभूत सनातन मन षष्टानींद्रियाणि प्रकृती निर्माण मोहाजित संग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामाः द्वंद्वे मुक्तो सुख दुःख सोडणे गच्छन्ति कळायचा पत्ता नाही. कसं सगळ्याला कसं वाटत गोड वाटत. कोणा काय वाटतं ते संस्कृत भाषा श्रेष्ठ भाषा आहे, चांगली भाषा आहे. निंदा म्हणून नाही बरं का. महाराजांना फार आवडती, बापूराव महाराजांना फार आवडती संस्कृत भाषा. एकदा ती काय म्हणली माहितीये का, अरे संस्कृत भाषेमध्ये थोड्या शब्दामध्ये सगळं सांगितलेले. थोडे शब्द वापरले पण जास्त सांगितले, आणि माऊलीने त्या थोड्या शब्दाचा विस्तार जास्त केला. कोणी कळण्याकरता कसं मग संस्कृत भाषा यायला पाहिजे, पण निस्तीच यायला म्हणायला पाहिजे का कळायला पाहिजे. कळण्याला महत्व आहे का म्हणण्याला महत्व आहे. कळण्याला महत्व आहे. आणि संस्कृत भाषा शिकायला संता घ्यावा लागते. समोरच्याने म्हणावा, आपण म्हणावा, एकदा दोनदा तीनदा, मग ती काय होत असते हरिपटा संता घ्यायची गरज. आता मुलीला वाचताय हरिमुखे म्हणा तिरगुण असा निर्गुण सार. आता कोणाला तुम्हाला वाचता येत आल्यावर हरिपट वाचता यायचं नाही का, आणि पाठ व्हायचं नाही का वाचता यायचं काय रे. तुला विचार तिकडे महाल बघू नको, तुला विचार मस्त आहे काय नाही, लाजायचं नाही काय नाही काय नाही, मस्त हरिपाठ पाठ करा. आता पुढच्या वर्षी तुम्हाला हरिपाठ आलाच पाहिजे. कावल्या खेळून विठाल जीवाला समाधानाची गरज आहे बरं का. ज्याला त्याला वाटतं मला काय पाहिजे, काय मिळायला पाहिजे, समाधान. पाहून समाधान झालं पाहिजे, ऐकून समाधान झालं पाहिजे, खाऊन समाधान व्हायला पाहिजे, लिहून समाधान किंवा सुख. त्याला पर्याय दोन शब्द, एक सुख झालं पाहिजे, नाहीतर ते पर्याय शब्द. किंवा बरं लिहून बरं वाटलं पाहिजे, खाऊन बरं वाटलं पाहिजे, पाहून बरोबर, ऐकून बरोबर. हे बरं पर्याय शब्द बर का ताई. बरं खरं चांगलं तुमच्या भाषेत माझं चांगलं झालं पाहिजे, माझ्या पोरीचं चांगलं झालं पाहिजे, माझ्या पोरीचं बरं झालं पाहिजे, माझ्या पोरीला सुख झालं पाहिजे, माझ्या पोरीला समाधान झालं पाहिजे. समाधान सुख बरं बसा. आता बुका लागलेलंच आता हे कुठे पाहिजे बरं का. आवडीने बुका लावा वाटतो, नाराजीने लावा वाटतो का कशी. बरं देवाचा बुका वाटतो का भूताचा बुका वाटतो. कशाचा बुक, कोणाचा बुक आहे, कोणा देवाचा.
आणि असा आडवा असा आडवा आडवा आहे का तुम्हाला माहिती? पांढरा असतो का काळा? पांढरा हो पांढरा. ते कोणाचा? महादेव महादेवाचा. आणि हे बुका पांढरा हे ध्यानात घ्या बरं. त्याचा बी बुक्का लावून घ्यावा, भस्म लावून घ्यावा. कोणाचा? आणि याचा बी बुक्का लावून घेणाराने कोणाच मग सांगतो बरं का, बुक्का लावून घेणाऱ्याने असं लक्षात घ्यावा की मी ज्याला बुक्का लावायलो ज्याला मी बुक्का लावायलो त्याचा बुक्का होणार आहे. कोणाचा? नाही, लावणाराचा बुक्का आहे. दादा आमचं बोलणं असं बरं थोडं. लावणाराचा बुक्का होणार आहे का ज्याला लावायलो त्याचा बुक्का होणार? काय लावणाराचा? लावणाराचा नाही, ज्याला लावणार. ध्यानात घ्यायला ताई. लावणाराचा बुक्का होणार आहे का ज्याला लावला त्याचा बुक्का होणार आहे? ज्याला लावणार त्याचा. ज्याला लावणार. बुक्का होणार नाही का बुक्का झाला नाही? झालं म्हणून याचा बुक्का होण्याच्या आधी गडबड करतो मजा नाही. समजून घ्या. कीर्तन समजून घ्यायचं असतं का उघ समजून घ्यायला समजून घे. आणि मोकळं व्हा. हो. काय होईल काही सांगता येत नाही. तुम्ही आता समजा. म्हणून महाराजांनी आधी बुक्का लावून ठेवा. किसन महाराज साखरी महाराजांनी एकदा सांगितलं होतं, महाराज उभा राहिलेले आणि बाकी सगळे बसलेले. बरोबर आहे. आधी महाराजाला बुक्का लावते हे काय बाकीच्या लावते? तुम्हाला बुक्का कावा लावते? महाराजाला. महाराजांनी बुक्का लावून घ्यावा तर भूषणात यावं का हे ध्यानात घ्यावं? हा? हो. आणि महाराजांनी हार आधी घालून घातला. मग इथं बी हारच घालते तर तिथं बी हारच घालते. कुठं कुठं माडव तिने झाला. ते तिकडे घेऊन जातात. वसंतभूमी आणि तुम्हाला सांगतोय हार शब्दाचा अर्थ काय माहिती का? हार महाराज हार हार म्हणजे माघार. हारलं. बरं का? राम भाऊ तुम्ही हार घालून घेता का? घेतलं घेतला कोणाकडून? म्हणजे तुम्ही हार घालून घेतला तिच्याकडून आणि तिने हार घालून घेतला तुमच्याकडून. म्हणजे दोघं बी हारलेलेच आहेत. मी आता हारले तुमचीच. ह्यो म्हणतो मी बी आता हारलो तुझाच. असा आलं. मग आता महाराजांनी हार घातल्यावर भूषणात यावं का हार घालून घ्यावं? भूषणात येऊन हार घालून घ्यावं. घालून घ्या. आणि एखाद्यावर महाराजाचं जर हुकलं वाकडा पाऊल पड असा इथं नाही बघा. महाराजाचा जर वाकडा पाऊल पडला तर मग फुलाचा हार गळ्यात पडतो का खेटराचा? हो जरा कानाचं मूळ काढून ऐका. भजन करा विठाला. त्याच्या हाताने काहीतरी चुकून काहीतरी झालेले म्हणून त्यांना बरं का खेटराची माळ घालून गावामध्ये फिरलेले त्या काळात. तुकाराम महाराज त्या काळामध्ये खेटराची माळ घालून उलट बसून चरित्र आहे महाराज का हो? आहे का नाही? मी खोटं बोलणार नाही. मी चरित्र वाचलं म्हणून सांगेल. खेटरा गाढवावर उलट बसविलेले. गावातले सावकार त्या काळामध्ये
महाराजांचं सांगणं इतकं परखड होतं, कल्याणाचं होतं, पण बऱ्याच जणाला ते पोचत नाही. आता सुद्धा तसंच आहे, चांगल्या सांगणाराचं पोचतच नाही. आणि नाटकी सांगितलेलं मग तर बघायचं कामच नाही. आता बी तसंच आहे माझं. आता चांगलं गावरान तूप पचायलं का हे तेल पचायलं? तेलच पचायचं. चांगलं पचत नाही. जाऊ का तसं चांगलं आम्हाला पचन मुलामा दिलेलं. त्या काळामध्ये काही लोक महाराजांच्या विरोध होते. तुकाराम महाराज आम्ही म्हणाल का आता तुकोबा ज्ञानोबा. आणि त्या काळात येड तुक्या नुसतं तुक्या नाही, कोणतं तुक्या. ज्ञानेश्वर महाराज नाही, ज्ञानोबा नाही, ज्ञान्या महाराज. कसं ज्ञान्या. त्या काळात तुकाराम महाराजांचं ते बोलणं हे ते सगळ्याला काही माणसाला झोंबू लागलं. त्याला वाटलं असं जर लोक करू लागले तर आपलं कसं व्हावं. म्हणून त्यांनी काय केलं, त्याचा विरोध केला आणि त्याला बदनाम होण्याकरता कोणीतरी एका बाईला त्यांनी लोभ दिला. तुला 15 तोळे सोनं देऊ, तू फक्त नाव घे. आणि महाराजाचं नाव घेतलं. ते हे आलेलं होतं, कुणाचं येतं म्हणजे महाराजांचं. अरे बापरे, ह्यो महाराज असा. सगळ्या गावात काय झालं ते पक्षार्थ. आणि ती बाई बोलली, ती बोलली मग तुला घ्यायचं तर घे मोहन, पण मोहन मी नाही त्याच्यात, तर मला काही त्याचा. घेऊच नाही. तू हो जर बरं होत असलं हो. काय घेऊन 15 तोळे घेऊन जर तुझं बरं होत असलं तर मला काही त्याचा विरोध नाही. गावामध्ये सगळी काय झाली त्याची चर्चा चर्चा झाली. आणि मग त्याला ते 5 पाट काढले, असे कपडे फाडले, बसकेची 5 पाट, त्या शेंदूर लावला, गाठ भावर उलट, आणि कोणचा हार घातला, शापला. खेटराच. खेटरात. कुणाच्या गळ्यात, तुकाराम महाराज. महाराजाच्या गळ्यात खेटराच. आणि सगळे लोक हुर्यो हुर्यो हे पोर असे, कोणी खेटरा हाणायला तर कोणी चिकल हाणायला तर कोणी काच केस केळाचे कातडे हाणे, कोणी शेण फेकून हाणायले. वाटल ते बोलणारे बोलायले कुणाला. अरे बापरे, असं हो महाराज, इतकं लबाड. ध्यानात घ्या. आणि तुकाराम महाराजाचं मन कसं होतं, निर्मूल. त्याच्या चेहऱ्यावर कोणतंही नाराजी नाही. मला हे सांगायचं बरं का, ध्यानात घ्या. हो. महाराजाला चांगला जर हार असला, हो का, चांगला हार असल्यावर काढून ठेवतो का तसं ठेवतो. तसा ठोट. अहो आमच्या शिरोले एक महाराजाला महाराज असा हार मोठा, असा हार होता. ते असा धरूनच कीर्तन सांगितलं. इथं मी म्हणू नका. असा हार धरला तरी तो हार कीर्तन होस तर तो हार धरला आणि कीर्तन संपलं ते घेऊन गेला. काय केलं तरी भाजी केली, काय केलं खोटं बोलत नाही रे बाबा. आता असा हार घातल्यावर त्याला बरं वाटतं असं महाराज का वाईट. बरोबर. बरं वाटत. मुद्दाम म्हणजे हे आपल्यावर घ्यायचं. तसं हार घातल्यावर जसं बरं वाटतं ना, तसं खेटराचा हार जर घातला कुणीच तर कसं वाटलं पाहिजे. बरंच वाटलं. बरंच वाटलं पाहिजे का पटरीवर जावं वाटलं पाहिजे. अरे तो तरी काय आहे. मावल्याला सांगतो, 15,000ची साडी जर अंगात असल्या, अंगावर असल्यावर सगळ्याला दाखवावं वाटतं काय घरातच बसावं. हिला जाईल, तिला जाईल, केवढीची कुठून आली, पुण्याहून आली, कुठून आली, पुण्याहून आली. पण त्याच्याने तुम्हाला भूषण वाटलं पाहिजे का त्याच्याने अंग घातलं वाटलं पाहिजे का बरं वाटलेलं नाटक वाटलं पाहिजे. कसं वाटलं? बरं वाटलेलं नाटक वाटलं. हे नाटक आहे. नाटक. हे काही यांनी काही माझं बरं. आणि एखाद्यावर अंगावर फाटकी साडी आली योगा योगानी तर त्यावेळेस कसं वाटलं, कसं वाटलं पाहिजे. हे तरी काय साडीच. मी त्याच्यावर जरा चांगलं ध्यानात घ्यावर का.
कीर्तन चांग होय अंग होय अंग हरिरूप हरे हो म्हणून बुक्का लावून घ्यायचा आता याचा बुक्का होणार आहे म्हणून याचा परिचय म्हणून बुक्का आहे का देवाचा बुक्का आहे? याचा परिचय म्हणून काय होणार आहे उद्या जळाल्यावर काय होणार माती राख राख बुकात कोणाचा शरीरात हा शरीराचं काय होणार आहे आणि हे असं आडवं काय भस्म भस्म म्हणजे राग जळून गेल्यावर काय होत असते भस्म भस्म होत असते असं भस्म वृत्ती उंडमाळा विठाल विनंती आहे मागे झाले ते पाहू नका पुढे आहे आमीन आणि एक डोक्यातून काढून नका गाड्या हे केल्यावर बरं होईल हे केल्यावर बरं होईल काही केलं तर बरं होईल होणार नाही जे व्हायचं ते होणारच बरं लक्षात आता पुन्हा सांगतो बरं लक्षात घ्यायचं का बरं व्हायचं हो महाराज बरं लक्षात घ्यायचं आणि आम्ही बरं लक्षात घ्यायलो का बरं करण्याच्या प्रयत्नात प्रयत्नात पण बरं लक्षातच घेईल पुन्हा सांगतो तुम्हाला जे बुरं आहे त्याला बरं करावे काय जे बुर आहे त्याला प्रयत्न करू आणि जो बरा आहे आता मला सांगा हे शरीर बऱ्यामुळं बरं आहे का हे बरं आहे बरं हा बऱ्यामुळे बरं आहे तुम्हाला सांगतो तुम्हाला आपला श्वास सध्या चालू आहे का बंद आहे चालू आहे. सगळ्याचा हे मधून वाजवलं त्याचा मी कीर्तन सांगायलो हे नाही घेऊन महाराज उभा राहिले हे चोपदार म्हणजे हे मोठा पटका शिपायासारखा घाता म्हणून बरं आहे का श्वास चालवून बरं आहे श्वास चालेल चोपदार श्वास असल्यावर चोपदार का श्वास नसल्यावर चोपदार श्वास आल्या शब्द श्वास आहे चोपदार हे सगळ्या चोपीत राहते आणि याच्या हातात काय आहे तू दंड दंडे याचं नाव काय चोपदार का चोपदार श्वास असला हे ड्रेस बरा आहे का श्वास बरा आहे श्वास बरा श्वास बरा आणि श्वास नसल्यावर श्वास सगळ्यामध्ये आता बघा ना वारं सुटलं तर सगळ्याला बरं वाटायला का कसं वाटायला नाही आता वारं सुटलं तर कसं वाटायला बरं वाटायलं. किती बरं वाटायला आणि सकाळी कसं होतं इतकी गरमी होती गच अरे तो बी वारा महत्वाचा आहे आणि नाकातला वारा सुद्धा महत्वाचा आहे अरे ह्या सृष्टीतलं शरीर महत्वाचं आहे ह्या सृष्टीमध्ये शरीर श्वास चालू आहे म्हणून शरीर आहे नाही तर प्रेत आहे म्हणून श्वास महत्वाचा आहे आणि आता इथं आपलं मन चांगलंय महाराज भले पैसे कमी अधिक असते कोणाकडे अलंकार असते नसते कोणाच्या पिशवीमध्ये पैसे असते नसते पण पैसे असणं नसणं कमी अधिक असणं नसणं याला महत्व नाही आता सगळ्याचं मन चांगलं आहे हे महत्वाचं आहे का पैसे कमी अधिक महत्वाचे मन चांगलं. आता मी इकडे बघायलो लांब लोक सगळ्यांचे तोंड इकडे एखाद्या तरी बाईचं किंवा मुलीचं तोंड तिकडं नाही कुणीकडं तिकडं आणि तिकडे जर एखादी बसली तर दुसरी असं पण बसली असं आपलं मन पागल नाही झालं हे बरं आहे का आपल्याला पैसे खर्चायला नाहीत हे बरं आहे मन पागल नाही झालं हे बरे हा? मन पागल नाही झालं हे बरे आणि हे मन चांगलं हे बरं वाटायलं का पैसे नाहीत हे वाईट वाटायलं पैसे नाहीत हे कसं वाईट वाटायले वाटायले पैसे नाहीत हे वाईट वाटायले आपल्या घरामध्ये स्टाईलची फरची नाही हे वाईट आहे का मन चांगलं हे चांगलं मन कसं चांगलं वाटायले कसं येऊ आपल्याकडे हिशोब कोणीकडे नाही हिशोब कोणचा आहे पण इथं तर हुकायला नाही ना इथं लय सोपं आहे लय साध आहे
म्हणलं सगळ्यांनी ऐकावं आणि ऐकून जसं खाल्ल्यावर अंगी लागलं पाहिजे तसं ऐकलेलं अंगी लागलं पाहिजे, संडास नाही लागली पाहिजे. आम्ही काय करतो 7 दिवस नुसतंच ऐकलो, ऐकलं की झाले मोकळे. तुम्ही तिकडे आम्ही जरा मस्त भजन करा. आता 2 घंट्यात आपण काय काय सांगणार आणि काय काय नाही, पण इशारा देत आपण बरोबर हो. उभं की आता दिवसभर तुम्ही एकमेकाला बघत राहा, काय खोड्या करायचं तर. पण आता काय करायचं, इथल इथल म्हणलं तोंड आहे का तुला? त्या टाळ्या वाजवायच्या, हाताने काय करायच्या? टाळ्या वाजव. टाळ्या वाजवायच्या. तोंडाला काय करायचं? विठ्ठल. वारवा माझ्या पोरं हुशार होय. कुणाचं आहे? वा वा. सगळ्यांनी काय करायचं? आणि पुन्हा सांगतो, हे जर भजन म्हणत असते ना तर तोंडातले स्वर आपल्या मनाने म्हणायचे. ते कळत न कळत ते आपल्या हृदयामध्ये उतरत असते. म्हणून तुम्हालाही सगळ्याला सांगतो, मला हेच मागून मला इथून हेच घेऊन जायचा. काय करायचं? सगळ्याला विनंती राहू, तुम्हालाही सगळ्याला, मोठे असतील तर घरचे, लहान असतील तरी घरचे. आणि ते खोटे येतं. मोठेपणा खोटा आहे, लहानपणा सुद्धा कसा आहे? खोटा आहे. आणि आपल्याला ईश्वराने दिलेलं आहे. हे अभंग दिले इंद्रिय हात पाय दिले का द्यायचे? दिले इंद्रिये हात. किती इंद्रिय दिले? किती दिले? 5. हो किती दिले? कोण हाटा महाराज किती दिले? 10. 5 आणि 5 10. 10. किती इंद्रिय दिले? 10. दिले इंद्रिये. त्याचं स्पष्टीकरण किती तुकाराम महाराज बोलतो. निस्ते दिले म्हणले का? दिले इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. म्हणजे 5. आता तुम्ही इथं ऐकण्यासाठी 1 इंद्रिय वापरलं. कोणतं? कान. कशाने ऐकले पोर हो? शाबास. आहेत का तुमच्याकडे कान? या पोरीकडे मी आहे. किती सुंदर त्याचे उपकार आहेत राव. अरे लग्नामध्ये त्या मालकामुळं हिच्या कमळावर कुंकू आलं. लग्नामध्ये लग्न लागल्यामुळं त्याच्यामुळं हिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आलं. पायामध्ये जोडवे आले. जोडवे आले. हातामध्ये हिरव्या बांगड्या आल्या. आल्या. ती आई झाली त्याच्यामुळं. पण ती स्वतःला फार भाग्यवान समजते. बाकी घर कमी जास्त असलं तर काही हरकत नाही. अरे तसंच आपल्याला सगळ्याला त्यांनी दिले इंद्रिय हात पाय कान. काका. द्यायचे का? दिले. दिले. हो. हा? दिले.
तुम्हाला हो दिले 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 का द्यायचे दिले हा दिले ना कशासाठी दिलं नाही नाही नथ घालण्यासाठी त्या शामड्याला सुद्धा बाहेर निघता येईल कशाने अरे येड्या हो वापरा बरं का तुझ्या आपली काही नाराज नाही मस्त वापरायचं हा पण वापरायचं का अडकायचं नाही का अडकवायचं नाही बोला बोला अडकायचं नाही का अडकवायचं नाही अडकवायचं नाही अडकवायचं नाही 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 आपण त्याच्यात अडकायचं नाही का दुसऱ्याला पुन्हा अडकायचं नाही दुसऱ्याला आणि दुसऱ्याला अडकवायचं नाही अरे स्वतः त्याच्यात रमुनी आणि दुसऱ्याला म्हणजे आपण अडकुनी आणि त्याच्यात दुसऱ्यालाही रमुनी याला म्हणा मोकळा आम्ही काय करतो अडकवायचं आधी आपण अडकायलो आणि मग दुसऱ्याला त्याच्यात याला म्हणा संसार अरे आपण हरिपाठ शिकवा आणि दुसऱ्यालाही शिकवा आपण मुक्त व्हावा आणि दुसऱ्याला सुद्धा मुक्त करा. त्याला म्हणा मोकळं व्हायचं कडे आता बघा तुमचं तुम्ही हुशार आहे देवाने इंद्रिय दिले का द्यायचे दिले हा? हात द्यायचे का दिले आता कोणी दिले देवाने दिले बरोबर आहे कोण दिले देवाने दिले आता टाळ्या कशाने वाजवलं हाताने हाताने आणि कीर्तनाला कशाने आलो पायाने पायाने बघा बघा आलो पायाने आणि टाळ्या वाजवलो हाताने हाताने आणि तोंडाने विठ्ठल विठ्ठल म्हणाले म्हणायलो बोलायलो म्हणून म्हणायलो आणि कीर्तन काना नाही कानाने आले का नाही उपयोगात कुणी दिले देवानं आता एवढंच करा गाड्या दिलेले देवाने देवासाठी करा इमानदारीने काय करा वापरा त्याच्यामध्ये बैमानी करू नका सगळ्याला हात जोडून विनंती म्हणून आजपासून देवाचं नाव घेतलं ना मग देवाने दिलेल्या वाणीने देवाचंच काय करायचं भजन करायचं आणि उरलेल्या काळामध्ये कामापुरतं दुसऱ्याचे नाव त्याला आनंद होईल ना कोणाला जसं मुलीने ज्याच्या संग लग्न लावलं त्याचं जर ती आयण्यात नाव घेऊ लागली आणि तो जर ऐकू लागला तर आनंदाने ऐकतो कारण त्याला वाटतं कोणाची कोणाचं नाव घेईली हो हे. कोणाची आहे ती माझे हा. कोणाचं नाव घेईली माझच निश्चित घ्यायली का आयण्यात घ्यायली आयण्यात घे त्याला बरं वाटतं का वाईट वाटतं बरं वाटतं आणि ती जर आईने दुसऱ्याचं नाव घेऊ लागली तर आता कसं काय फटकेच खायचं काम आहे दुसऱ्याच नाव घेतलं. हो महाराज महाराज कसं काय जमून महाराज का असं जरा असंच होईल का जरा कसं विठ्ठल आधी गोष्ट आहे महाराज तुमच्या पुढे जर दुसऱ्याचं नाव आलं तर वाईट आहे का नाही त्यो तर आता दयाचा सागर आहे म्हणते काही म्हणजे सगळ्याने लय भारी काम आहे बरं का आहे तुम्ही त्याचेच आणि नाव घ्यायलो तर आपण त्याच आता इथं काय होईल आहेत आपण त्याचे नाव घ्यायलो दुसऱ्याच म्हणून जरा काय करा वजा करू नका त्याशी विचारता निरसरे पंच सहज सांडवले तत्वता तत्व उरले ज्ञानी अशी मस्त विचार करा तुम्हाला बुद्धी दिलेली आहे ज्ञान होण्याकरता मन आहे पाय हात काम करण्याकरता आहे मला वाटतं मानव देह इतका परिपूर्ण आहे बाकीचे सगळ्या देहातले जीव अपूर्ण आहेत साधनेच्या बाबतीत तुम्हाला एक सांगतो मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत सगळे जीव सारखेच आहेत पण त्यांना मिळालेली उपाधी मात्र सारखी नाही आणि मानव देहातली उपाधी आहे ना बापरे बापरे कमीच नाही इथं म्हणून
खूप याचं वर्णन केलेलं आहे. शरीर उत्तम चांगले शरीराला उत्तम करायचं का शरीर उत्तमच आहे? ते उत्तमच. हा? तो म्हणजे उत्तम. आम्ही कोणता नाद केला त्याला उत्तम करायचं. कोण उत्तम करायला? जो उत्तम कोणाला उत्तम करायला? जे जे उत्तम उत्तम नाही नाही त्याला. आता उत्तम कशाच्या बाबतीत आहे? मला एक गोष्ट मोकळं करायचं बरं का. शरीर उत्तम कशासाठी आहे आणि आम्ही शरीर उत्तम कशासाठी करायचं? शरीर उत्तम कशासाठी आहे? भजन करण्यासाठी. भजन करा. Right. आता तुम्हाला सगळ्याला मी विचारतो, भजन करायला किती पैसे लागत आहेत? काहीच नाही. हो बर. भजन करण्याकरता काही वेगळा वेळ द्यावा लागतो का? कामामध्ये काम काही म्हणा राम जाईल भव सुख होईल. आता एवढं तर फळ आहे बाबा याच्यामध्ये. कशात? नामस्मरण. भजनामध्ये राहा. आता देवाचं नाव घ्यायला बरं कसं मला लय बोला वाटतं बरं. देवाचं नाव घ्यायला जास्त पैसे लागते का नवऱ्याचं नाव घ्यायला पैसे लागते? हो समजायला का मी काय बोललो होतो? नाही समजायला वाटतं. आता ह्याला कोणची पदवी आहे तुम्हाला? मृदंगाचार्य. मृदंगाचार्य पदवी घ्यायला लय त्रास झालेला आहे. ते सांगायचे नाहीत आपल्याला. मोठं फुटले काय करू? बाजू. सकाळी 4ला उठत होते. इंद्रायणच्या काठाला संडासाला गेली तरी हात असे विषयाला झाले का साधे नाही झाले ते कुठे तरी काम होत नाही. ज्याची त्यालाच माहिती. हे आमदार खास झाले का घरी बसल्या आणि देवाचं नाव घ्यायला घरी बसल्या बसल्या. काळाचं बंधन नाही. वेळाचं बंधन नाही. आता ही मुलं घ्यायचे लग्न केले जमतील का? काय बरोबर करता का उद्या लग्न? अरे येड्या हो त्याला वय लागते. त्याचं काय लागते? वय लागते. वय लागते. आणि देवाचं नाव घ्यायला वय लागत. वयाचं बंधन नाही. कालच काळ वेळ नाम उच्चारायचं नाही. दोन्ही पक्षी पाही उद्धार. सगळ्यात साधन सोपं देवाचं. गंमत आहे तुम्हाला सांगतो. महाराजांनी एकदा सांगितलं होतं, अरे येड्या हो देवाचं असणारा देवाचं नाव घेतो. त्यामुळे नाही हा काय काय विष्णू महाराज कोण ह्या बाईने तुमचं नाव घ्यायचं हे कोण घेईल? कोणीच नाही. जे आहे त्यांची जी घरची आहेत ना तीच घेऊ शकते. कोणाचं नाव का का दुसऱ्या का बाया नाहीत का? पण द्यायच्या नाहीत ना. आणि ती घरची आहे का? सांगा आले का? कुठे येतात? घरी. पण नाव कोणाचं घेतं ते लग्नामध्ये? त्याच
तुमची असल्यामुळे घेते आणि का बाई असल्यामुळे घेते आमचे हा? शाबास. याला पैसेच म्हणायचं. आता देवाचं नाव कोण घेईन घेऊ आई घेतं का हेमंतन घेतं का नाही. हे शरीर घेतं का नाही हे, नाही या शरीरात घेतलं जातं का हे शरीर देवाचं नाव घेते शरीरात घेतले जात समजायला का मी काय म्हणालो आता इथे देवाचं नाव कोण घ्यायलंय महाराज पटका घ्यायला का नाही. ही नाही घ्यायला का अंगातले कपडे घ्यायलेत का नाही. शरीर घ्यायला का नाही. गळ्यातली माळ घ्यायली का नाही. नाकातला श्वास घ्यायला का नाही. शरीरातलं रक्त घ्यायला का नाही इंद्रिय घ्यायलेत का देवाचं नाव नाही. त्या इंद्रियाने घेणं व्हायलंय इंद्रियाने घेणे कोण घ्यायला जाणणार कोण घ्यायला देवाचं नाव आणि जो घ्यायला तो चैतन्यच आहे आणि ज्याचं नाव घ्यायला तो बी तोही चैतन्यच आहे दोन्ही एकच आहे म्हणून आपण त्याचे आहेत म्हणून त्याचं भजन केलं पाहिजे आणि जरा प्रेमाने करा आणि विचाराने करा इतकी ताकद आहे त्याचं पहिल्या चरण सांगितलं राम म्हणता रामाची होईचे राम म्हणता रामाची होईचे राम म्हणता रामाची होईचे राम म्हणता रामाची होईचे राम शब्दाचे अर्थ आपल्याला कळायला पाहिजे आणि अर्थ कळण्याची पात्रता तुम्हाला सगळ्यात आहे. शिकलेले असो शिकलेले नसो महाराजांना मी सुरुवातीला भेटलो होतो एकदम महाराजांना एकदम सुरुवातीला आणि महाराजांना मी सांगितलं होतं त्या काळात महाराज असे गबळेसारखे राहायचे विद्वान म्हणून वाटत नाही महाराजांना म्हणलं की मला ऋषिकेशला हरिद्वारला तिकडे जावा वाटायला महाराज म्हणजे कशासाठी कडे म्हणजे ज्ञान संपादन होण्यासाठी मी त्याला म्हणालो महाराज 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 म्हणले तुला इथं जर झालं इथं जर मिळालं तर मी म्हणलं कशाला जायचं म्हणून काय हे जर इथे मिळून लागलं तर मग जायचं आज तुम्हाला परतूरला जर मिळालं तर मग मंठ्याला निघलं ह्याला जालन्याला जायची काय गरज नाही पुन्हा मी काय एक दुसराच प्रश्न केला महाराज मला शिक्षण नाही माझं मी शिकलोच नाही पहिल्या सुरू महाराजांनी मला सांगितलं की तुला कोण्या मूर्खाने सांगितलं शिक्षण पाहिजे महाराज त्या कडक बोलण्यामध्ये प्रेम होतो काय होतं प्रेम ते काय म्हणले तुला कोण्या मूर्खाने सांगितलं की त्याला शिक्षण लागलं ज्ञान व्हायला त्यांनी काय सांगितलं म्हणून असं ते म्हणले तुला कान आहेत का ते म्हणजे मी म्हणलं हो म्हणजे त्याने ऐकू येतं का मी म्हणलं हो खरंच तुम्हाला कान आहेत का कशाला डुलं घालायला ऐकाय खरं सांगा कान कशासाठी पण आपल्या कर्मच नाही म्हणून डुलं घातलं तर हरकत नाही नाही हरकत नाही
तुला घातलं तर काही हरकत पण कान कशासाठी ऐकायसाठी. ऐकायसाठी. ती म्हणजे माझं म्हणजे तुला ऐकू येतं का म्हणजे हो पुन्हा एक विचारलं ते ऐकलेलं कळतं का हो आम्ही बोललो हो आता जसं आहे तसं आम्ही जमलं म्हणजे इतकं तर पाहिजे ना भांडवल परमार्थाचं भांडवल इतकंच आहे म्हणजे ऐकायला आलं पाहिजे आणि ऐकलेलं ऐकायला येण्यासाठी काय पाहिजे ताई कान. काय निरोगी पाहिजे बरोबर का फुटलेला पाहिजे आणि ऐकलेलं कळायला काय पाहिजे मन मन किंवा बुद्धी. बुद्धी पाहिजे पाहिजे म्हणजे ऐकून येते कळत आणि कळत आहे. आता ऐकू ज्याला आलं आणि कळालं ज्याला कळालं किंवा हजर आहे का गैर हजर आहे. हजर आहे. आता इथं काय व्हायला ताई इथं जरा आमचे भगवान महाराज तुम्हाला सांगायला मी ऐकले की गाथा त्याने सगळ्यांनी माझी विनंती आहे की तुम्ही ते ऐका खरंच ऐका आणि मोकळं व्हा. मोकळं व्हायचं म्हणण्यापेक्षा तुम्ही मोकळेच येत मोकळेच आपण गुतलो का गुतलेले गुतलो हा मोकळे मोकळ्या पायाचा चौडा का धरलेला पाय मोकळ्या पायाचं त्या वाढणाऱ्याने चेने धरले का चेनेने वाढणाऱ्याला धरलं तुम्ही गोष्ट ती ऐकली ना त्या गाडग्यामध्ये हात घालून माकडाने ते चेने हातात धरले आणि ती मूठ फुगली आणि त्या गळ्यामध्ये आड केली आणि हेला काय वाटले कुणी धरलं मला घागरीने धरलं. आता घागरीने धरलं का घागरीचे चेने यांनी धरले मला चेने सोडले की हात मोकळाचे का गुतलेला आहे. मग तसं घराने आपल्याला धरलं तर आपण घराला धरलं. खरं इमानदारीने सांगा ताई घर म्हणतं का ह्या माझ्या मालकीने का तुम्ही म्हणतात हे घर माझं हा? आपणच म्हणतो हे घर हा म्हशीला सुद्धा काय म्हणतो माझी म्हैस. काय म्हशी आणि म्हशीने पाऊ टाकले तर काढते कोण मावशी म्हस. नाही नाही म्हैस जर तिथं पाऊ टाकू लागली शेण टाकू लागली तर काढते कोण मावशी काढते. मावशी. मावशी भरली तर धुताय कोण मावशी. वैरण कोण आणती मावशी. मावशीच आणती. आंघोळ तिला कोण घालती तीनदा उन्हाळ्यात मावशी. ही एकदा बी करीत नाही आणि हिला तीनदा आंघोळ घालती कशामुळं दूध जास्त निघते म्हणून. आणि मालकीन कोण आहे मावशी. सगळ्याला काय सांगते ही आमची तिची मालकीन आहे. कोणाची? म्हशीची. मावशीची मालकीन आहे का ती नोकरी झाली आणि म्हैस कधीच म्हणत नाही की ही म्हशी महाराज म्हणते म्हैस मिळाली ना तर मस्त मोकळ्या मनाने अडकून मिळली का मोकळ्या मनाने मोकळ्या ही मावशी. अडकून मिळली म्हैस मिळली तर मावशी 2 दिवस भाकर नाही खाल्ली बसली नाही म्हैसोनी मिली म्हैसोनी मिली म्हैसोनी मिली 18 लिटर दूध देत होती कोण राहिली मावशी. आणि मावशी गेली तर दाबून ती पेंड खायची. मग मला सांगा आपण अडकलो बुद्धी अडकल असल्यामुळं का ते अडकले देवनी आठवण माझे मागे देवनी आठवण माझे मागे मुक्त होता परी बळी झाला बद्ध घेऊन या छंद माझा. तुम्हालाच कव्हा काय मोकळं व्हायचं तर फक्त आता संतांच्या वचनाने मोकळं होऊ आणि बाकीच्या अज्ञानी जीवाच्या शब्दाने आपण काढू. पंचकांनाचा दृष्टांत धनगराच्या बोलण्याने तो स्वतःला मेंढा समजायला आणि सिंहाच्या बोलण्याने तो सिंह स्वतःला सिंह समजा. कोणाच्या बोलण्याने
सिंहाच्या बोल तसं आपल्या आई वडिलांनी नात्याने सांगितलं तसं आपण ऐकलं. आता महाराज ज्ञानेश्वर महाराज जे सांगायले तर तिकडचं ऐकणं व्यवहारापुरतं ठेवायचं आणि संतांचं ऐकणं मोकळं होण्यासाठी ऐकायचं. दोन्ही कार्यक्रम करायचे. आपण काही संन्यासी बघा ठीक आहे. आता इथून जरी गेले तरी तो तुमचा पावडा गाडा चालूच. चालूच राहतो. आता यायचं सुद्धा इथे जरी कीर्तनात मान देऊ लागले उत्तर देऊ लागले पण तिथे गेल्यावर काय किलो अंगूर काय किलो ते काय ते चालूच राहतं. म्हणून जीवन जगण्याकरता विधीने ते जगायचं आणि मुक्त होण्याकरता संतांची वचन. हा तर मग बाकीची जे नावं आहेत थोडक्यात सांगितलं. बाकीचे जे नाव आहे प्रत्येक वस्तूला नाव आणि काय आहे रूप. आता याला काय नाव आहे माईक. माईक नाव आहे. आणि ह्याचा जो आकार आहे हे काय रूप आहे. याला मृदंग नाव आहे आणि आकार हे त्याचं रूप. रूप आहे. याला मंडप नाव आहे आणि आकार हे त्याचं रूप आहे. तसं याला शरीर नाव आहे हम्म. आणि आकार हे त्याचं काय आहे रूप आहे. म्हणजे नाव आणि रूप. रूप. संपूर्ण जगामध्ये नाव आणि रूप एकही तुम्हाला असं हे काय मोबाईल. मोबाईल हे काय आहे नाव. आणि त्याची ती आकृती रूप. हे काय आहे नाव. कळी पटका आणि हे त्याचं पांढरं हे त्याचं काय रूप. रूप आहे. म्हणजे नाव आणि रूप. नाव आणि रूप जगामध्ये अशी एकही वस्तू नाही की जिला नाव आणि रूप नाही. रूप नाही. पण तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज सांगतात की देव असा आहे ज्याला आपण देव म्हणतो, ज्याला आपण आत्मा म्हणतो, ज्याला आपण ब्रह्म म्हणतो, ते कसं आहे नाव बी नाही. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याला नाव नाही. देवाई नाम देवाई रूप देवाई रामकृष्ण नामे हे दोन्ही देव देव म्हणून व्यर्थ का व्यर्थ फिरसी. का फिरशी निजदेव निजदेव नेनशी नेनशी. मुळी कोणी. देवा नाही नाव देवा देवा नाही रूप देवा नाही नाव. देवा नाही गाव कुठे काही. ज्ञानदेव म्हणे भजात्मदेवा अखंडित अखंडित सेवा सेवा करा त्याची. देवा नाही रूप. रूप देवा नाही नाव. देवा नाही गाव कुठे काही. हे कोणतं लक्षण आहे? देवाचं. देव नाही का त्याला नाव नाही? देव आहे पण त्याला नाव नाही. देव आहे पण नाव नाही. देव नाही का त्याला रूप नाही? देव आहे पण त्याला रूप नाही. देव नाही का त्याला गाव कोणत्या गावचा नाही? देव आहे पण त्याला कोणचं गाव नाही. असा कोण आहे? देव. झालं ना. आता देव देव घ्या. देव देव करणारा त्याला नाव आता देव झाला देव आणि देव देव करणारा नाही का? आहे. प्रत्येक जण काय म्हणतो आम्ही काय करतो? देव देव. देव देव. आता सकाळीच उठून ते महाराजांनी सांगितलंय काय नाव ते शिवर. सांगणार आहे शिवरचे महाराज. हा प्रदीप मिश्रा. प्रदीप मिश्रा. मिश्रा. प्रदीपजी मिश्रा. मिश्रा. यांनी काय केलं शिवपुराणामधून जी काही गुढ आहे त्यांनी उघड करून सांगितलं आणि सगळ्याला एकच मंत्र दिलेला आहे. एक लोटा जल जल सब समस्या का हल. हार सब समस्या समस्या का का हल. आणि ज्याच्यावर आपण एक जो लोटा टाकायलोच ना त्याचा एक मंत्र आहे. कोणता मंत्र आहे ताई? तुमच्याकडे आहे का नाही? कोणता मंत्र आहे ते? ओम नम श्री शिवाय नमः. शिवाय नमस्तुभ्यं. नमस्तुभ्यम. श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री शिवाय नमः. श्री शिवाय
शिवाय नमस्तुभ्यं ह्या 8 वाजता उठत नव्हत्या त्याच्या महाराजाचे उपकारच म्हणाला. किती वाजता? 8 11 वाजता ते सिरियल पाहत होत्या आणि सकाळी 8 वाजता महाराज. आता हे सगळं लवकरच उठायले आणि फुलं भेटत नाहीत म्हणून लवकरच काय करायचं, फुलं आणून पाहिले. पाणी ते तांब्या जो बरं का महाराज, हे विज्ञान आहे. तांब्याचे तांब आहे ना ते शरीराकरता चांगले. ज्याला उष्णता झाली असेल त्यांनी तांबड्यात पात्रात ठेवलेलं पाणी सकाळी जर उष्यापान केलं ना तर त्याच्या शरीरातली सगळी उष्णता सगळे रोग निघून जाते. म्हणून ह्या सगळ्यांच्या बायाच्या हातात काय सकाळी सकाळी काय तांबड्या तांब्याची तांब आणि त्या पात्रामध्ये सुगंधित फुलं येतं. घाण फुलं आहेत का म्हणजे फुलाचा श्वास चालला नाकातून. तांब्या ते समस्या हलच्या पुढच्या झाल्या पण आता कशा व्हायला पाहा तुम्ही. म्हणजे याच्याने काय व्हायला कळत न कळत. आणि पुन्हा सकाळी उठल्यापासून ध्यान कोणचं आहे, घराचं आहे का दाराचं आहे का चपलाचं आहे का साड्याचं आहे का देवाचं आहे. हा देवाचं घरात पुन्हा सांगतो तुम्हाला, घरातून निघलं तेव्हापासून कोणाला बोलणं बंद करा आणि मनातली मनात श्री शिवाय शिवाय नमस्तुभ्यं. अच्छा पांडुरंग असू का राम असू का कोण तू एकच आहे. अनंत नामे अनंत त्याला वेश. एकच नाव आहे. अनंत म्हणून सकाळी उठल्यापासून श्री शिवाय अनंत रूपे श्री अनंत वेशी. जाऊ तर तेच पूजा करताना तेच आणि घरी व्यवस्था नाही तरी तेच. ध्यान मन धन त्याच्यातच झालं एक प्रकार. हा आणि जो म्हणायला तो कोण आहे, ते का बाई आहे का तो का बॉय आहे का ते का तरुण आहे का ते का म्हातारा आहे का तो गरीब आहे का तो श्रीमंत आहे का ते गोरा आहे का तो काळा आहे का ते उंच आहे का तो ठेंगणा आहे, कोण आहे तो काही समजायला माझं बोलू. श्री शिवाय शिवाय नमस्तुभ्यं. नमस्तुभ्यं असा म्हणणारा काळा आहे का गोरा आहे? काळा नाही. हो काळा गोरा आहे का ते शरीर आहे, उंच ठेंगणे आहे का ते शरीर आहे, गरीब श्रीमंती आहे का ते वैभव आहे, हे वैभव सुख दुःख आहे का ते भोग आहे, भोग आहे. तो कोण आहे? नाही ह्या गावचा आहे का त्या गावचा, ते गाणं म्हटलं ह्या गावचा का त्या गावचा, काय ते ह्या गावचा आणि त्या गावचा. हे मुले कुठले ते म्हणजे नियरचे आहेत. हे नियरचे आहेत का तुम्ही कुठले? खडकीचे आहेत का लोखंडाचे? हे म्हणजे खडकीचे. हो. हे कुठले म्हणजे हे कुठले तर म्हणजे रोहिणीचे का तुम्ही? अरे जो श्री शिवाय नमस्तुभ्यं किंवा राम म्हणायला हे जरा ध्यानातच घ्या ना. राम म्हणणारा आता नाही का इथं नाही, श्री शिवाय नमस्तुभ्यं म्हणणारा आता नाही का इथं नाही. होय तो दिसणार आहे का न दिसणार आहे, आणि बदलणार आहे का न बदलणार आहे. बदलणार. आणि पुन्हा एक तुम्हाला विचारतो इथं, प्रत्येकाने तुम्ही मनातली मनात विचारा. मी तुम्हाला प्रश्न करतो, खरं सांगा तुम्ही एक आहेत का दोन? आता तुम्ही 2 जण मानता तर तिला घेऊ. नाही म्हणे आम्ही 2 जण आहेत, आम्ही 2 आहेत पण एकच आहे. या. आता 2 मी म्हणाले ना एकच आहे म्हणाले काय भानगडी घ्या. एवढं चलवा चलवी आहे, एक व्यवस्था आहे का खरे? व्यवस्था. अरे का मला व्यवस्था आहे. हे का मला तुम्ही किती येते एक. आता आता इथं इथं काय रे बरं तुम्ही किती 2 काही आहे का? तू किती आहे? वापस 2 करू खरं सांग, एक आहे का 2 आहे? एकच आहे. एकच आहे तू. आणि डोळे किती येतात, आणि कान किती येतात, हात किती येतात, पाय किती येतात, तू किती आहे? एक. बरोबर आहे. हे नक्कीच हिशोब आहे का उधार आहे? बघा. आईच्या इथं धरून घ्या ना. अरे हे संघात आहे, संघात. कोणचा
हो हा, आणि या संघाताला संगोपन करणारा एक क्षेत्रज्ञ आहे. सर्व क्षेत्राते संगोपनी हे भगवद्गीतामध्ये सांगितलेले आहे. सर्व क्षेत्राते संगोपनी असा जो इथं आहे ना तो देवच आहे. क्षेत्र. पण तो देव न समजताना म्हणतो माझा जन्म झाला नाही एकदा, मारणायचंय म्हणून त्याला जीव म्हणावं लागेल. विठ्ठल असं त्या मुलीला सासर भेटले. ते आमच्या बऱ्याच जण आहेत ना ज्यांच्या कपाळावर कुंकू आहे त्याला तुम्हाला तितक्याला सासर भेटलं का कसं आहे सासर. हो आजी हा सासर तसं आपल्याला शरीर भेटलेलं आहे. सासर भेटलं ना तसं काय झालेलं आहे शरीर भेट म्हणून मला सांगता येतं आपण फार भाग्यवान आहोत. म्हणून देवालाही नाव नाही, देवालाही रूप नाही, देवाचा जन्म नाही. आलं लक्षात? तसं जीवाचा सुद्धा नाव नाही, रूप नाही, त्याचा सुद्धा जन्म नाही, त्याला सुद्धा अमराहा अमरा अमराहा खरे की पहा खोटे जीवन देखे मरण. कितीतरी तुम्हाला प्रमाण सांगता येते. म्हणून तुकाराम महाराजांनी तर म्हणले राम ज्याने अवतार घेऊन दुष्टाला नष्ट करून भक्ताचं रक्षण केलं त्या तो राम अवतार ज्याने घेतला, तो राम अवतार ज्याने घेतला त्या परमात्म्याने ब्रह्माने आत्म्याने मागे जर गेलोत ना तर महाराज म्हणाले त्याचं जे काही वास्तविक स्वरूप आहे सच्चिता आनंद तसं आपल्याला मिळालेलं शरीर आहे का आपण शरीर आहे. आणि आपलं आता तुम्हाला सगळ्याला मी विचारतो आता आपण कीर्तन ऐकायला तेव्हापासून आधी बी होतो आधी बी होत आधी बी होतो मग आपण मागे होतो का आताच येतो मागं बी होतो. याच्यानं आमचा किती परिचय आमची पाहुणे खूप दिवसापासून मस्त त्यांचे बी शरीर होतं आमचे दात पुढे त्यांचे पुढे येतले हे नंतर आलेले आहेत. हे काही काही जुने माणसं आहेत हे पहिलवान काय काळ चांगलं होतं हे लय माणसं मस्त होते हे जर दगड महाराज झाले कसे होते स्ट्रॉंग. आता काय खराब झालं शरीर आणि काय वाटतं मी कोण खराब झालो मीच खराब झालो. आता मीच खराब झालो का मला मिळालेलं शरीर खराब झालं. जर असं ध्यानात घ्या तुम्ही आता ही म्हातारी हिला मी पाहिलेली ना पण मस्त होती आता बाबा दात्या राहिली अहो असे आपले तोंड झाले महाराज अशा समोर जाऊ वाटत कारण ते भेव दाखवायचे घालून गिलून दाटून असे मोठ्यासारखे असले का नाही त्या आरशापासून उठूच वाटत नाही का व्हाल आता थोबार पाहायसारखं नाही कशाला पण थोबार पाहण्यासारखं झालं शरीराचं का आपलं शरीराच आपल्याला काही ते चूक आहे. तुकाराम महाराज म्हणले, राम म्हणता अरे राम त्याला म्हणा की जो तिन्ही कालात ज्याचा तिन्ही कालामध्ये बाद होत नाही राम तिन्ही अवस्थेमध्ये बाद होत नाही असं सच्चिता आनंद निर्गुण निराकार जे तत्व आहे ते राम आहे आणि तेच तत्व तुमचं आहे. अरे आपण तमगुण आहेत का आपण रजगुण आहेत का आपण सत्वगुण आहेत. खूप निवाडा वेळ कमी आहे आपल्याला लय मस्त निवाडा करून घ्या गाड्या आणि मला त्यामुळे सांगायचं इथून पुढे जगायचं असलं ना तर हे करून घेण्यासाठी जागा ह्यासाठी जगतात हो किती खाल्लं तरी काय केलं आपण तरा, तरा, तरा. किती त्यांचे कपडे घातले शिवलीला घालू नका का त्याच्यात अडकू नका अडकू नका. हा? लयच मोकळं झालं का मला सगळं असू द्या घर असू द्या काय असू द्या पण अडकू नका लोकाला त्याच्यात अडकू नका
मंत्र घ्या हेच आहे बरं का. एक लोटा जल आणि सब समस्या का हाल. लय मजा आहे बरं का बाळा. लय आपण संसारात हाड करतो. आपण भाग्यवान आहेत की बापूराव महाराजांचे शब्द आपल्या कानोबा. मोकळे करून आहे. ते बी मोकळेच आहेत. बघा न त्या बुवाकडे अंगावर कपडा नाही. काय विधेय अवस्थेमध्ये कोणाचं एक हे सुद्धा आशा श्रुती सुद्धा त्याला ऐकून घेऊ वाटत नाही. उठ म्हणजे उठ. आता मग आम्ही बोलतो हा कुणीकडे जायचं म्हणजे खडकीला उठा. काय करा उठा मी आले ना त्यासाठी मग उठा. कस्ती आली बेजार होऊ लक्ष त्याचे लक्ष येईल का होऊ द्या होऊ द्या आता यायला बेजार कुठं जा. मयाळू तितकेच आणि कठोर सुद्धा तितकेच. तळमळ एकच आहे. काही उद्धार पावेल त्याचा उद्धार. चला आपल्याला जास्त वेळ घ्यायचा नाही. राम म्हणणार मग आपला विषय झाला ना. शरीर राम म्हणायलं का श्वास राम म्हणायले का इंद्रिय राम म्हणायले का राम म्हणणारा रामाची मग ते राम कसा आहे सचित आनंद. आनंद एक. बरं का? सचित हा, आता म्हणणारा कसा आहे सच्चिदानंद. देव तसं आता आपण ह्या पोरापासून सुरुवात केली. हे म्हणले मी एकच आहे आणि वयस्कर तुम्ही किती येतो एकच आहे. मग ह्या दोघांचं बी एक. जमलं ना मग. हे बी एक म्हणायला हे बी गावलेलं. बरं का ताई तुम्ही किती येत आता एकच आहे. कान किती येत हात किती येत आणि त्याची त्याला कळायलेत का आणि कोणाला कळायले म्हणजे तुम्ही त्याच्याहून म्हणजे तुमचं लक्षण आणि त्या राम ह्या पदाचं लक्षण कसं बसायले एक. म्हणून राम तोंडाने म्हणा जसं मालकाचं नाव तोंडाने घ्या आणि मनामध्ये असं समजा की मी पुन्हा म्हणतात काय म्हणतात मी नाव घ्यायला म्हणजे रावात काय काय विष्णू पाटलाचं नाव घेते तुळशीपाशी बसून गालामध्ये हसून कोण घेते मी घेते कुणाचं घेते माझ्याच घेते. हे रूढ आहे का कशी नाव घेण्याची. आणि हे आता राम म्हणत रामच होईचे रूढ आहे का वास्तविक आहे अनुभव आहे का गप्पा येतात हा सगळ्याच्या. तुकाराम महाराजाचा अनुभव आपला सुद्धा राम म्हणता रामची होईजे आणि सच्चित आनंद पदावर बसून तो मी आहे असं पदी बैसोनी पदवी असं जे सुख आहे ना ते दुसऱ्याच्या ऐसे सुख वचन आहे
लहान मोठी आहे. महाराज एक उदाहरण सांगत असते. शिवाजी महाराज राजे पूर्ण त्यांचं महाराष्ट्र त्यांच्या हातात आहे. त्यांच्या किल्ल्यावर राखणदार येशीपाशी दर्जापाशी एक तू बी राजाचाच आहे. पण त्या दरोज्यातून कोणाला सोडायचं आणि कोणाला सोडायचं नाही. संध्याकाळी 6 वाजता बंद व्हायचा ते येशीचा दरोजा. त्यावेळेस मग ते राजाचा फॉर्म्युला असा होता की ज्यावेळेस तो दरोजा बंद झाला तर राजा जरी आला पुन्हा नाही उघडायचा. कोणाची आज्ञा? शिवाजी महाराज. आणि अक्षरशः परीक्षा पाहण्याकरता शिवाजी महाराज बाहेर राहिले किल्ल्याच्या. संध्याकाळी 7-8 वाजता 12 वाजता आले आणि त्यांनी सांगितलं की कौर उघड. यांनी पाहिलं की महाराज आले तुम्ही. पण तो मधातला काय म्हणतो, आम्हाला राजाची आज्ञा आहे की 6 वाजेच्या नंतर राजा जरी आला ह्या किल्ल्याचा तरी दरोजा उघडायचा अशी आम्हाला कोणाची आज्ञा आहे? राजाची नाही, बाहेरच्याची. कोणाची? राजाची. ते म्हणले मी शिवाजी महाराज आहे आणि मीच तुम्हाला सांगितलं की दरोजा ते म्हणलं नाही मला कोणाची आज्ञा आहे? राजाची. आम्ही त्याची आज्ञा पाळू. माझी आज्ञा नाही. कोणाची आज्ञा? राजा. सकाळी 6 वाजेपर्यंत बाहेरच राहिला आणि बाहेर 6च्या नंतर कोणा दरोजा राजा मधामध्ये आला तर तो काय म्हणायला माहितीये का? बाहेर असताना राजा तुला फाशीला देईन, मीच फाशी देईन पुन्हा. ते म्हणले मला ती मान्य मान्य, पण त्याचं वचन तोडणं मला मान्य नाही. काय निष्ठा आहे कोणाची? मला त्या राजाची वचन मी त्याचं काय त्या ह्यानं करेन. मी त्यांचीच आज्ञा. मला फाशी दिलेलं चालल पण ह्या टायमाला तुम्हाला हात घेणं मला पाठ ठाकली. कोणी? राजाने. कोणाच्या सत्तेवर? पण त्याला दरोजापुरती सत्ता होती का राज्य चालवायची होती? दरोजापुरती. पण सत्ता लहान आहे का मोठी आहे? मोठी. सत्ताच आहे. त्याला जागा लहान भेटली का सत्ता लहान? जागा लहान. हा? तसं तुम्हाला जे कीर्तन ऐकून ज्याला कळायलंय, खरं सांगा तुम्ही इमानदारीने की रात्रचं कीर्तन चालू आहे का दिवसाचं? रात्रच. आणि दुपारचं कीर्तन होतं काय? आपलं ते रामजन्माचं एक उत्सव कीर्तन दिवसा होतं का रात्र? उजाड करून होतं का उजाडातच होतं? आणि आता उजाड करून नाही का उजाडात? आता उजाड करू, लाईट लावून या. उजाड करून उजाडात. आणि दुपारचं उजेडात. पण ते आता आहे का? ते आता आठवायला का आता आहे? हा? ते आता आठवायला. ते आता आठवायला. आणि आता हे कीर्तन आठवायला का प्रत्यक्ष? प्रत्यक्ष. हे कुणाला? मलाच. कुणाला? नीला ज्याला मला म्हणजे कुणाला? जाणणाऱ्याला. बाईला का बोला? नाही, जाणणाऱ्याला. ज्याला कळतं ज्याला कळतं त्याला पडते. मग त्याला उपाधी लहान भेटली का तो लहान आहे? उपाधी लहान. आणि रामचंद्र बोला ईश्वरला उपाधी मोठी भेटली का तो मोठा आहे? उपाधी मोठी आहे पण खोटी खोटी. आहे. लहान आहे पण खोटी. आहे. त्याच्यातलं तत्व एकच. असं जरा विचाराने राम म्हणता रामाची होई. रामाची होईचे का रामाची अशीचे? रामाची अशी. ऐशे पदी बैसोनी कधी घेई. ऐशे सुख. वचनी आहे. ते सुख कसं आहे न संपणार आहे. ते सुख कसं आहे न विटणार आहे. ते सुख कसं आहे पाहायचं कामच नाही असं सुख येते. आणि पाहून ऐकून खाऊन हे सुख विटणार आहे. ऐसे सुख जे पारमार्थिक आहे, जे देवाचं आहे, जे पवित्र आहे, जे न संपणार आहे, सुखरूप असं जे पांडुरंग आहे, महादेव आहे. ऐसे सुख वचने आहे. ते तू अशी असे वचने आहे. विश्वास ठेवून तो अनुभवाने पहा. आणि अशा सुखाची ज्याच्या लक्षात आलं तर महाराज म्हणतात जसं मुलीला बरं का हे लय मस्त उदाहरण येत. मुलीला जरी ती 18 वर्ष 20 वर्ष
22 वर्ष शिक्षण जर असलं तर ती माहेरात राहिली आणि एवढा पण तिचं लग्न झालं आणि ती सासरला गेली आणि सासरचं सुख तिला अनुभवायला आलं महाराज. तर ती एका सालामध्ये एका 6 महिन्यामध्ये माहेरला इसरते. कोणाला माहेरला येत नाही का? महाराज कधी कधी सांगितले 18 वर्ष इकडं राहील आणि 18 महिने तिकडं राहील. तर गप्पा इकडच्या परोक्ष करायली कोणाच्या आणि सासरच्या. जरी ती माहेराला गेली बरं का, पण ती काय म्हणते आमच्याकडे असं आहे, आमच्याकडे असं आहे, आमच्याकडे असं आहे. कुणीकडं? आमच्याकडे म्हणजे सासर. हो, आमचं सोयाबीन इतका झाला आमचं. तुमचं तर असंच आहे, तुमचं असंच. म्हणजे कुणाच्या का पाहणी ती सासर. सासरचे का पाहणी आणि इकडचं पाहुणी समजायची. काय करते ह्या घरच्या भावजाय म्हणतात खाऊ द्या तिला, किती खाऊ द्या, खाईन खाईन आणि पाहुणी येते आणि येऊ द्या ना, मुगाचं घेऊ द्या, काही घेऊ द्या, सगळं थोडी घेऊन चालली ती पाहुणी आहे. आणि अशा भावजाया हुशार असं करे ताई 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 म्हणजे कतय त्या घ्यायला काय लिहिलं पाहिजे. म्हटलं म्हणजे भावजाया म्हणले चांगले त्याला माहिती आहे खाईन खाईन आणि जाईल. मालकी कोण आहे? बीज त्या भावजाया म्हणतात मालकीन तर आपले, ती थोडीच मालकी, ती कोण आहे? पाहुणे. आणि ती बी म्हणते मी पाहुणे आणि ती करते मालकीने. किती ते सुख तिला अनुभवाला आलं. म्हणून जरा तुम्हाला तुमचं सुख जर ध्यानात तर मग हे बाकीचं सुखामध्ये ते रमण का इकडे ध्यानातच यायचं नाही. याचं माहेरचं सुख म्हणायचं. शरीराचं स्वरूपानेच तुम्ही सुंदर आहेत का याच्याने सुंदर आहेत? स्वरूपाने सुंदर. किती पावडर थापा ना, घाम आला की असे वगैरे तोंड खराब झालं. किती टीव्ही पहा पुन्हा कटाळून जाणार, किती गोड खा कटाळाच येणार आणि तुमच्या स्वरूपाचा वीटच येणार नाही. म्हणून त्याला काय म्हणायचं? परम प्रेमास्पद. काय म्हणायचं? प्रेम. कसं आहे ते? प्रेम असं विटे का असं तुमचं कसं आहे? ऐसे सुख वचिनी आहे. हा अनुभव म्हणतात की असं त्याचे सुख आहे. राम रसाची रस म्हणजे आनंद, राम रसाची म्हणजे न मरण्याचा जो आनंद आहे, राम रसाची चवी सचित आनंद हे रस आहे आणि ते तुमचं काय आहे? स्वरूप. असं जरा संतांच्या संगतीत लक्षात आलं या शब्दाने. राम रसाची चवी आणि रस. रुचती. त्या मुलीला कशातच रस वाटत नाही त्या मालकाशिवाय. काय येडे काय सांगता येत नाही, पण हाय असं तिला बाकीच काहीच गोड लागत नाही. त्यांनी रोज येऊन मारी नका कोणी नवऱ्या. लयच तसं बुद्धीला त्या आत्मस्वरूपाचं सुख लागलं की ती याच्यामध्ये काय होत नाही. तसं नाही. बुद्धीचे हो अन्य नाही. किती भारी भारी साडी असू द्या पण मालक नसले की. म्हणून मालक जर घरी नसले ना तर इकडचं सांगतात नाही, आमच्या शिर्डीतलं सांगायला बरं तुम्हाला तुमचं कसं मला काय माहिती. पण जरा ध्यानात घ्या, मालक नसावं. कुठं पंढरपूरच्या वारीलाच कुठं कशालाच गेलेला असो किंवा सप्त्यालाच गेलेला असो, आता त्या बाईला चांगलं करून खावा वाटत नाही, नाठावा वाटत नाही. 4 वाजता ते येणी बस कशासाठी? हे नीट नीट करायचं कोणासाठी? मालकासाठी. इतकं राम रसाची चवी आणि रस रुचती रुचती की. ऐसे सुख वचनी आहे. अनुभव विश्वासे विश्वासे अनुभव बाहे. तुकाराम महाराज म्हणतात मी काही गप्पा हानी ना, मला स्वतःचा दुःख म्हणे
वचन आहे वचन आहे माझा अनुभव आहे माझा अनुभव आहे असे सुख वचन आहे असे वचन आहे
सुख वचनी आहे. तू माझा मुलगा आहे हे बी वचनच आहे. तू मराठी आहे हे तरी वचनच आहे. तू तरुण आहे हे तरी, तू तरुण आहे हे वचनच आहे पण हे अनुभवाचं नाही. तू मराठी आहे हे वचनच आहे पण अनुभवाचं नाही. हे परंपरेचं वचन आहे. हे रूढ पडली रूढ, हिची मावशी आहे ती तिची युशी आहे, हे वचनच आहेत. पण हे वचन आहेत ना रूढीचे वचन आहेत. हे काळा आहे हे गोरा आहे, हा श्रीमंत आहे हा गरीब आहे, हा गुणवान आहे हे गुणवान नाही, हे सुखी हे दुःखी आहे, पापी आहे पुण्यवान आहे, हे वचनच आहेत. आणि तू राम आहे हे तरी वचनच आहे. हे वचन मात्र अनुभवाचं आहे. म्हणून सगळ्या करता हे वचन आहे का एका करता? सगळ्या करता. आता तुम्ही मराठी म्हणून घ्यावा, तुम्हाला काय लोक म्हणते काय म्हणते? माळी हा? नाही, मराठी म्हणून का माळी म्हणते? माळी तुम्ही हो खंदारे 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 पाटील. पाटील, काकडी पाटील पाटील, हे पाटील विष्णुपंत बागल पाटील. मिस्त्री काय विष्णुपंत पाटील तुम्ही म्हणा बरं. पाटील म्हणणार का काय? मारोडी. आता हे वचन नाही का? कोण म्हणाले मी मारवाडी? सांगा. जो मारवाडी नाही तो शरीर मारवाडी नाही, शरीर मारवाडी का शरीर मारवाड्याचं? शरीर मारवाडी. आधी सांगितलं ना शरीर मारवाड्याचं का बुक्क होणार. हा? शरीर मारोडी नाही, मारोडी कोण मारवाडी आणि कोण पाटील? जो म्हणाला तो बी मारवाडी नाही. ध्यानात घ्या, हे अनुभवाचे वचन नाहीत. हे अनुभवाची वचन नाही का? पण हे वचन पाळायचे नाहीत का? आवडायची हे रूढीची आहेत. काम धोकुस्त. काम नको कसं काम दाखव काम नकोस तर ती. काम धोकुस्त काम दाखव व्यवस्था आहे ती. तशी आहे तू. व्यवस्था व्यवस्था आहे. आणि हे अनुभवाचं बोलणं आहे. संताचं बोलणं कसं आहे? अनुभव विश्वास आहे, अनुभव अनुभव काय? आहे. गप्पा आहेत का अनुभव काय? गप्पा नाही अनुभव. खरं सांगा, सगळे जण सगळ्याला दिसणारा म्हणतात का न दिसणारा? दिसणारा दिसणाराच म्हणते. दिसणारा. दिसणाऱ्याला बोलत आहेत का न दिसणाऱ्याला बोलत आहेत? दिसणारालाच बोलते न दिसणारा बोलणं कधीतरी मड्याला बोलेल तुम्ही पाहिलं का? नाही. मड्यापाशी बसतील का मड्याला बोलत आहेत? बस मड्यापाशी रडत बसतील. हा? मड्यापाशी बसतील. मड्यापाशी बसतात पण मड्याकडे पाहतात का येणाऱ्याकडे पाहतात? येणारच होय. मळ्यापाशी कोणाकडे पाहते? आणि रडत असले तर मड्याकडे रडत का येणे ऐकव म्हणून रडत. त्याच्या बोटात जर मुदी असली तर ह्या दुसऱ्याला कळावं त्याच्या बोटात मुदी आहे म्हणून रडत ती का कशी? दुसऱ्याला कळाव. हा, लई बोटात मुदी चांगली दिसत होती माय की लगेच म्हणते अरे मुदी काढा मुदी काढा मुदी काढा. काय, कसं रडलं? हा, कमराच्या किल्ल्या कधी काढल्या नाही त्याची दीडच्या होत्या. तिला वाटतं माझ्या संग घरच्या आता त्या रडणं बिन सांगणं बिन कसं रडणं तुझी रडणं बिन सांगणं त्याच्यातला जीव दिसतो का? आलेला दिसतो का गेलेला दिसतो? आलेला दिसत नाही म्हणजे जीव न दिसणार आहे, न बदलणार आहे, एक आहे. आणि त्याचं लक्षण कोणात बसतं? देवा हे ढेप आहे का मला? हो शेती ढेप आहे का? गुळा खडा आहे? गुळाचे खडे. खडा मग हे मातीचा खडा आहे का मुरमाचा खडा आहे? हे गुळाचा कशाचा खडा आहे? गुळा आणि ढेप गोड आहे का आंबट आहे? गोडे आणि हे खडा म्हणजे याचं लक्षण कुठं बसायचे? ढेपिशी मग तसं इथं ज्याला हे कीर्तन काढले त्याचं लक्षण कुठं बसायचे? देवाशी हा? देवाशी. मग तुम्ही जर राम म्हणून जर त्याचा अर्थ ध्यानात घेतला तर रामाची होईचे का रामाची आशीचे रामाची आशीचे. असं जरा आहेच. त्या पदावर बसून पदवी काय करा घ्या. म्हणा मग तुम्ही मी सुद्धा. आणि मग म्हणून तुम्ही काय करा? भजन करा. आपण थोडं आज राम जन्म हे थोडं जरा भजन करू. श्रीराम आता सगळ्यांनी म्हणायचं बरं का?
आता आपण असं करू काही माणसाने म्हणायच्या नंतर स्त्रियांनी म्हणायचा मग आवाज म्हण श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम हा श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय म्हणा जरा हा श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम हा राम राम जय हा श्रीराम जय राम जय जय राम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम भगवान की जय रामचंद्र प्रभु राम महाराज की जय ज्ञानेश्वर